जय शिवराय. आता 2 दिवसामध्ये भारत पाकिस्तानची मॅच आहे. बढिया, छान. किती दिवस झाले असेल? मला वाटते 6-7 महिने नसून झाले. पहलगामच्या हमल्यामध्ये, ज्या पहलगाममध्ये हमला झाला, जे 4 आतंकवादी घुसले, ज्यांनी आपल्या लोकांना मारलं, ते लोक मरून 5-6 महिने झाले नसेल. त्यांच्या घरच्या लोकांना जे दुःख झालं ते अजूनपर्यंत कमी झालं नसेल. आणि आपलं सरकार इंडिया पाकिस्तानची मॅच लावत आहे, बरोबर आहे, आणि मॅच खेळवत आहे. मला सांगा की ज्या वेळेस ते 4 आतंकवादी तुम्हाला अजूनपर्यंत सापडलेले नाही, तुम्ही त्यांना आतापर्यंत त्यांना केलेल्या पापाची शिक्षा त्यांना दिली नाही, आणि तुम्ही इंडिया पाकिस्तानची मॅच लावत आहे. आज सरपंच, नगरसेवक पासून ते राष्ट्रपती, प्रधानमंत्री, उपराष्ट्रपती, राज्यपाल पर्यंत सर्व लोक ही भारतीय जनता पार्टी पक्षाचे लोक आहेत. आज नागपूरमध्ये नितीनजी गडकरी, देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री आहेत ते, पण तरी या इंडिया पाकिस्तानच्या मॅचचा विरोध करू शकत नाही. त्याचं कारण असं आहे की या सर्व प्रकरणामध्ये अमित शहांच्या मुलांच्या नावाला आहे, म्हणून कोणी त्या मॅचच्या विरोधात बोलायला सुद्धा तयार नाहीये. ही कुठपर्यंत योग्य वाटणारी गोष्ट वाटते तुम्हाला? आज महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती आहे, तुम्ही सर्व पहा, ऐका, पण थंड बसा. आज हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं खऱ्या अर्थाने आज खरी आठवण त्यांची येऊन राहिलेली आहे की आज जर साहेब असते ना, ही मॅच नसती होऊ दिली. भूतकाळ इतिहासामध्ये पहा, ज्यावेळेस बाळासाहेबांना ही मॅच आवडत नव्हती, हा पाठ नव्हता, पण ते देशाला सर्वात पहिले प्राधान्य देत होते. ते देशाला देत होते, आपल्या राज्याला देत होते. देशासोबत जर चुकीचं कोणी केलं तर त्याला माफ करणार नाही, ही बाळासाहेबांची भूमिका राहत होती. बाळासाहेबांनी कधी माफ केलं नाही. त्याही वेळेस जेव्हा मॅच करण्यासाठी बाळासाहेबांना भेटायला गेले क्रिकेटरपट्टू, मुस्लिम जे काही आहे, त्यांना बाळासाहेबांना सरळ शब्दात सांगितलं की मी तुमच्या मॅचवर प्रेम करतो, तुमच्या खेळणीवर प्रेम करतो, पण तेवढं प्रेम करत नाही जेवढं मी या देशावर प्रेम करतो. आज काय झालं? आज आपल्या देशामध्ये देशभक्त राहिले नाहीये. इतकी संतापजनक ही गोष्ट आहे. काही दिवसच झालेले आहे हमल्याला, पहलगाम हमल्याला, अजून त्या लोकांचे दुःख कमी झालं नाही ना आपण मॅचची तयारी करता. वा, क्या बात आहे, खूप बढिया. सिंदूर मनाचं आणि सिंदूर पुसलेल्या लोकांना काय देऊन राहिले? क्या बात आहे, खूप बढिया. करा बढिया, अशीच मॅच लावा. महाराष्ट्रातल्या जनतेतल्या, भारतातल्या जनतेतल्या काही जनतेचा विषय घेऊ नका, त्यांचं मन ऐकून घेऊ नका, त्यांचं बोलणं ऐकून घेऊ नका. तुम्हाला वाटते तशी मनमानी करा. आणि महाराष्ट्रातल्या माझ्या सर्व प्रियकर बांधवांना, माझ्या मित्रांना सांगतो, ऐका, पहा आणि थंड बसा, काही करू नका, समजले? पण मी या भारत पाकिस्तान मॅचचा जाहीर निषेध करतो. जाहीर. याच्यानंतर मी कधीच मॅच पाहणार नाही. जाहीर निषेध. जय हिंद, जय महाराष्ट्र.